नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असणारी समर्पण आन्सर रायटिंगची सिरीज की जी आपण दररोज या सिरीजमध्ये विविध विषय वेगवेगळे विषय असतील आणि त्यातले महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्या टॉपिक्सवरती कशा स्वरूपामध्ये आगामी एक्झामसाठी जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न फॉर्म केले जाऊ शकतील आणि त्याचं उत्तर आपल्याला कसं लिहिलं गेलं पाहिजे ही सिरीज आपण याच्यामध्ये डिस्कस करत असतो। बघा, आज आपण जिओग्राफी या विषयामधील पुन्हा एकदा एक महत्त्वाचा घटक असेल किंवा टॉपिक असेल त्याच्यावरती प्रश्न आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न तुम्हाला अवेलेबल आहे। फॉर एक्झाम्पल प्रश्न काय आहे बघा, भारतातील जलद आर्थिक विकासासाठी कार्यक्षम आणि परवडणारी शहरी सार्वजनिक वाहतूक कशी महत्वाची आहे। आता शहरी म्हणा किंवा सार्वजनिक वाहतूक म्हणा, ओके, आता इथं मुद्दाम त्यांनी शहरी हा शब्द दिलाच, त्या अनुषंगाने आपण मुद्दे डिस्कस करायचे आहेत। परंतु तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एकंदरीत काय मुद्दा आहे, आर्थिक म्हणजे आर्थिक विकास आणि वाहतूक हे दोन घटकांचा हा लोकस असणार आहे आणि याच्यावरती फोकस काय असणार आहे, एक्झॅक्ट शहरी सार्वजनिक वाहतूक आणि त्याचा इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेवरती कसा होतोय, आर्थिक विकासावरती कसा होतोय, हा मुद्दा तुम्हाला डिस्कस करायचा आहे 250 शब्दांमध्ये। म्हणजे तुम्हाला फ्री हँड आहे, जास्तीत जास्त शब्दांमध्ये तुम्ही याला ओहापोह करू शकता। 15 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे। बघा, आता एकंदरीत तुमच्या लक्षात आलं याचा लोकस आर्थिक विकास आणि काय असेल, वाहतूक। लोकस झाला, पण एक्झॅक्ट फोकस काय आहे, ही जी सार्वजनिक वाहतूक आहे या सार्वजनिक वाहतूक आणि आर्थिक विकास यांच्यातील पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला लिहायचा आहे। म्हणजे कशा स्वरूपामध्ये ही सार्वजनिक वाहतूक इम्पॅक्ट करते आर्थिक विकासावर। बघा, सार्वजनिक वाहतूक म्हटली तर बेसिक तुमच्या सहज लक्षात आलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल मेट्रो असतील, ओके, म्हणजे राज्याच्या ज्या बस सेवा सुविधा असतील ह्या सुद्धा कशामध्ये येतात, सार्वजनिक वाहतूकमध्ये येतात। जसं की महानगरपालिकांमधील ज्या फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये PMT असतात, जसं की सिटीमध्ये सिटी बस, म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये सिटी बसेस आहेत, ती सोयी सुविधा असतील, याच्यावरती तुम्हाला नजर टाकायची आहे किंवा कटाक्ष टाकायचा आहे आणि त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचं रिलेशन तुम्हाला कशाशी जोडायचं आहे, आर्थिक विकासाशी जोडायचा आहे। बघा, खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुमची एक प्रकारे वाचन व्यवस्थित असलं पाहिजे, कारण की तुम्हाला त्याचे मुद्दे व्यवस्थित मांडता आले पाहिजे, जेणेकरून फॉर एक्झाम्पल तुमचं डेली जर न्यूजपेपरचं रीडिंग व्यवस्थित असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे लिहिता येईल। कारण की हा जरी भूगोलातील जरी पॉईंट येत असेल, जिओग्राफीतला जरी पॉईंट येत असेल तर हा एक्झॅक्ट आपल्या डेली दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा मुद्दा आहे आणि त्याचे आन्सर आपल्याला व्यवस्थित लिहिता आलंच पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। बघा, एकंदरीत तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे आन्सर रायटिंग मध्ये, तर तुम्हाला सार्वजनिक जी वाहतूक आहे, ओके, ज्याला मास ट्रान्सपोर्टेशन म्हणतो आपण, हे मास ट्रान्सपोर्टेशनचा इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तो तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये लिहायचा आहे। आणि मेन बॉडीमध्ये डिरेक्टली काय लिहा, हे जे मास ट्रान्सपोर्टेशन आहे याची कनेक्टिव्हिटी तुम्हाला कशाला करायची आहे, की ज्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे किंवा या मास ट्रान्सपोर्टेशनची जी कनेक्टिव्हिटी थ्रू आउट कंट्रीमध्ये होते, वेगवेगळ्या शहरांना जोडणे, फॉर एक्झाम्पल दिल्ली मुंबई असेल, पुढे बघा फॉर एक्झाम्पल जर नीट आता तुम्हाला मी समजवण्यासाठी हा मुद्दा सांगतो, जसं की पहिल्यांदा पुणे बेंगलोर हायवे होता ज्याला आपण NH4 म्हणायचो, बरोबर आहे का, मुंबई दिल्लीचा नॅशनल हायवे होता त्याला NH8 म्हटलं जायचं। परंतु आता काय केलंय, हे दोन्ही महामार्ग जोडण्याचा प्रयत्न केला किंवा दोन्ही जोडलेत आणि त्यांचं नवीन नामकरण काय केलं रे, NH48 केलंय, बरोबर आहे का, की जो दिल्ली मुंबई बेंगलोर पर्यंत जातो। लक्षात घ्या, म्हणजे जो चतुर्भुज मार्ग आहे, बरोबर आहे का, लक्षात येतोय का, की जो भारताच्या चारी कोपऱ्यांमधून जातो, फॉर एक्झाम्पल या मार्गातला तो NH48 आहे। यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे नेमका काय परिणाम होतोय आर्थिक विकासावर, अशा स्वरूपाचे मुद्दे आपल्याला या उत्तरामध्ये डिस्कस करायचे आहेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। मास ट्रान्सपोर्टेशन आणि मास ट्रान्सपोर्टेशन कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये आहेत आणि त्या वेगवेगळ्या सिटीजना कनेक्ट केल्यानंतर काय इम्पॅक्ट होतो हे आपण पाहूया। बघा, आता चलो आपण एक्झॅक्ट जाऊया। हे जे जलद म्हणजे भारतासाठीचा जो जलद आर्थिक विकास कसा असला पाहिजे, कार्यक्षम आणि परवडणारा असण्यासाठी ही शहरी वाहतूक कशी असणार आहे, आवश्यक असणार आहे। हे आपल्या आन्सर मधले काही महत्वाचे मुद्दे आहेत। बघा, जलद आर्थिक विकास कसा असला पाहिजे, तो कार्यक्षम पण असला पाहिजे आणि कार्यक्षम आणि परवडणारी शहरी सार्वजनिक वाहतूक दिली तर ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचा भारताचा आर्थिक विकास कसा होईल, जलद होईल। हे तुमचं वाक्य असलंच पाहिजे, कारण की प्रश्नच त्या स्वरूपाचा विचारलाय तुम्हाला, शहरी वाहतुकीचा इम्पॅक्ट कसा होतो आर्थिक विकासावर। बघा, म्हणजे एकंदरीत जो प्रश्न दिलाय त्याच वाक्याचा वापर करून आपण इंट्रोडक्शनला सुरुवात केली, मुद्दा लक्षात घ्या। पुढे बघा, आता ही जी देशाची लोकसंख्या वाढतीये, झपाट्याने वाढते, फॉर एक्झाम्पल सध्या आज आपण जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्री आहे आपली भारताची,
बरं का. त्याच्यासोबत ऑटोमॅटिकली काय होतंय, शहरीकरण वाढतंय, हा मुद्दा त्याच्यामध्ये लिहा. आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी एक सुलभ, विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीची सोय त्या त्या शहरांमध्ये असणं अनिवार्य आहे, हा घटक तुमच्या उत्तरामध्ये येणं अनिवार्य आहे. ही का घडलं पाहिजे असं, कारण की आपल्या देशाची लोकसंख्या जास्त वाढते. ओके, सोबत शहरीकरण होतंय. शहरीकरण का होतंय, कारण की रोजगार निर्मितीमुळे काय होतंय, तर ऑटोमॅटिकली लोकांचं स्थलांतर होतंय. कुठून, खेडेगावाकडून त्या शहरी भागाकडे. ओके, आता एवढी खेडेगावातून शहरी भागाकडे म्हणा, किंवा एका जिथं रोजगाराची निर्मिती कमी आहे, ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत, त्या ठिकाणाहून जिथं ऑपॉर्च्युनिटीज जास्त आहेत अशा ठिकाणी मध्ये काय स्थलांतर, त्याच्यासाठी निगडीत हा मुद्दा घ्यायचा आपल्याला अनिवार्य आहे. बघा, मी जे सांगतो ते नक्की तुमच्या लक्षात येत असावं. बघा, आता इथं सुरू होते आपल्या मेन आन्सरची बॉडी सुरू होते. ओके, इथं नेमकं आपल्याला सगळे मुद्दे याच्यामध्ये डिस्कस करायचे. काय आहेत, ही जे मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजेच काय रे, जी वाहतूक आहे, सार्वजनिक वाहतूक. ओके, याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा काय आहे, ही जी सध्याची जी कनेक्टिव्हिटी आहे कसे इम्पॅक्ट करते शहरी सार्वजनिक वाहतूक. मग ही सुधारित कनेक्टिव्हिटी जे आत्ताच तुम्हाला सांगितलं, दिल्ली ते मुंबईचा मार्ग असेल, यामुळे काय होतं रे, हे जे कार्यक्षम जे शहरी वाहतूक आहे, शहरी सार्वजनिक वाहतूक आहे, ती काय करते, वेगवेगळ्या शहरांना जोडल्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतंय, हे जे आर्थिक क्रियाकलाप आहेत, आर्थिक इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल काय, लोकांचं इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करणे, बरं का, वस्तू असतील, माणसं असतील, यांचं ट्रान्सपोर्ट करणे, हे गोष्टी याच्यामध्ये सहजरित्या होऊ शकतात. कशामध्ये, या मास ट्रान्सपोर्टेशनमध्ये. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. कशामुळे, या सुधारित कनेक्टिव्हिटीमध्ये किंवा इम्प्रूव्ड कनेक्टिव्हिटीमुळे. हा मुद्दा याच्यामध्ये लिहिला तुम्ही. पुढे दुसरा मुद्दा याच्यातल्या, कमी होणारी गर्दी लिहा. कारण की जर ही जी मास कनेक्टिव्हिटी किंवा ही सार्वजनिक वाहतूक जर तुम्ही वापरली, ऑटोमॅटिकली आहे रस्त्यावरती वाहनांची गर्दी कमी होईल, माणसांची गर्दी कमी होईल. एकच व्हेकल काय करते, मास ट्रान्सपोर्ट करते, जास्तीत जास्त वस्तू व्यक्तींना वाहून घेऊन जाते. जसं रेल्वे आहे, पहा, रेल्वे सारखं आहे. रेल्वेमुळे रस्त्यावरती गर्दी होताना तुम्हाला दिसते का, नाही. हा मुद्दा त्याच्यामध्ये. बघा, रस्त्यावरील गर्दीमुळे प्रवासाचा वेळ वाचेल. ओके, ट्रॅफिक जाम सारखा घटना घडणार नाहीत जर मास ट्रान्सपोर्टेशन जर यूज केलं तर. ओके, ही गोष्ट अवलोकन करण्यासारखी आहे. परीक्षेमध्ये फक्त उत्तर लिहिण्यापुरती नाहीये, तर एक अधिकारी म्हणून ही गोष्ट स्वतः वैयक्तिक आयुष्यामध्ये ती इम्प्लिमेंट करण्यासारखी आहे. ओके, मुद्दा लक्षात घ्या. म्हणून तर अधिकारी झाल्यानंतर हे घटक तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असतात, समाजामध्ये रुजवायचे असतात. हे पण तुम्ही अभ्यास करणं अनिवार्य आहे. बघा, एकंदरीत काय, आता हा मुद्दा झाला. फॉर एक्झाम्पल मेट्रो असतील किंवा वंदे भारत असतील, हे त्याच प्रकारचे उपक्रम आहेत. का, तर ट्रॅफिक जाम कमी झालं पाहिजे, अशा घटना कमी झाल्या पाहिजेत. बघा, त्यासाठी आता ही गर्दी कमी होण्यासाठी जो पहिला पॉईंट होता, काय होता, कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह केली आहे. काय इम्प्रूव्ह केली आहे, तर रस्त्यांवरची गर्दी कमी होते. आता रस्त्यांवरची गर्दी कमी होते, याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या कशावर होतोय, इकॉनॉमीवर होतोय. कारण की ह्या गर्दीमुळे प्रवासाचा वेळ वाचतोय. लक्षात येते का, हा मुद्दा. वेळ, टाइम इज मनी म्हणतात ते यासाठीच म्हणतात. हा वेळ वाचतोय म्हणजे ऑटोमॅटिकली काय होते, व्यक्तीची, वस्तूची, कंपनीची, देशाची काय होते, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, त्यामुळे आर्थिक विकास होतो. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. पुढे बघा, वाढीव उत्पादकता. कारण की वाहतुकीसाठी लागणारा वेळ जर कमी लागत असेल तर ऑटोमॅटिकली की काय होणार आहे, म्हणजे याच्यातून प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. हा तुम्ही लक्षात घ्यायचं. जसं की लोक काय होतील, लोक सहज रीतीनं, जलद गतीनं आणि सहजपणे कामावर पोहोचतील. कामावर जायला जर ट्रॅफिकमुळे, फॉर एक्झाम्पल पुणे सारख्या शहरामध्ये हल्ली काय होतं रे, ट्रॅफिक जाम सायंकाळच्या सत्रामध्ये 5 ते 6च्या दरम्यान ट्रॅफिक जाम भरपूर प्रमाणात घडत असले आपण पाहत असतो. हा इम्पॅक्ट आहे. जसं की नॅशनल हायवेवरती काहीतरी काम सुरू असतं, त्यावेळेस ट्रॅफिक जाम होतं. जे एका ठिकाणी 1 तासात तुम्हाला जायचं असेल किंवा ऑफिसला जायला तुम्हाला 15 मिनिट लागत असतील, तर तिथं तुम्हाला 20 मिनिटं, अर्धा तास लागत असेल, तर ऑटोमॅटिकली तो तुमच्या इकॉनॉमिकल कंडिशनवरती इम्पॅक्ट करणारा घटक असतो. हे मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून ही जी उत्पादकता वाढीव आहे त्याचं म्हणजे महत्वाचं उदाहरण म्हणजे काय, महाराष्ट्रातील सध्याचे. ओके, आता जरी तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही घटक अनुभव घेत असाल, परंतु महाराष्ट्र राज्यानं खरंच या पॉइंटमध्ये, उत्पादकतेमध्ये, ह्या कनेक्टिव्हिटी थ्रू काय केलेलं आहे, उत्पादन वाढवलेलं आहे किंवा चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. म्हणून हे उदाहरण महाराष्ट्राचं घेतलं, हे लक्षात ठेवायचं आहे. ड्यू टू हे काय म्हणतात, इम्प्रूव्ड कनेक्टिव्हिटी असेल, त्या कनेक्टिव्हिटी होणारी कमी गर्दी असेल आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय, प्रोडक्टिव्हिटीवर इन्क्रीज होतोय. हा मुद्दा कशा आहे, महाराष्ट्राशी निगडीत असणार आहे. बघा, पुढचा आहे पर्यटनाला चालना. ओके, ही जी वेगवेगळी शहरं जी आहेत, ही शहरांची एकमेकांसोबत केलेली कनेक्टिव्हिटी असेल, त्यामुळे सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल किंवा पर्यटनाशी निगडीत असेल, या सर्व घटकांसाठी काय होतं रे, हा ट्रान्सपोर्ट बिझनेस किंवा हे ट्रान्सपोर्ट महत्वाचं ठरतंय. जेणेकरून तुम्ही एखाद्या ठिकाणच्या पर्यटनाच्या ठिकाणी असाल, सांस्कृतिक असेल, पुन्हा प्राचीन स्थळं असतील, ठिकाणं असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही भेटी घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल बघा,
हिमाचल प्रदेश. ओके, या कनेक्टिव्हिटीचा अशा स्वरूपाचा फायदा करून घेणारं राज्य कोणतं आहे तर हिमाचल प्रदेश. बरं, अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करून फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जरी महाराष्ट्रात जरी पाहिलं तर वेगवेगळ्या काय म्हणतात तीर्थक्षेत्रांना जोडणारा एक कॉरिडॉर तयार केलाय, हे पण तुम्ही त्याच्यामध्ये उत्तर लिहू शकताय. बरं का, शक्तिपीठांचा मार्ग तुम्ही त्याच्यात लिहू शकता फॉर एक्झाम्पल म्हणून. चलो पुढे बघा, पर्यावरणाचे फायदे काय असणार. ऑटोमॅटिकली जर तुम्ही सार्वजनिक वाहतूक किंवा सार्वजनिक व्हेकल्स जर यूज करत असाल तर ऑटोमॅटिकली प्रायव्हेट व्हेकल्स तुम्ही वापरणार नाहीत आणि त्याचा इम्पॅक्ट काय होईल तर प्रदूषणावरती त्याचा चांगला इम्पॅक्ट होईल. कारण की प्रदूषण कमी होईल. जसं रस्त्यावरती गाड्यांचं प्रमाण कमी राहील, ऑटोमॅटिकली जे गॅसेस बाहेर पडणार आहेत त्यांच्यामुळे होणार प्रदूषण, हवेचं प्रदूषण असेल, इतर घटकांचं प्रदूषण असेल, ते प्रदूषण कमी होणार आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. फॉर एक्झाम्पल अजून याच्यामुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी प्रमाणात होईल. जर तुम्ही शहरी वाहतुकीसाठी किंवा वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी ह्या सार्वजनिक ट्रान्सपोर्ट यूज केलं, मास ट्रान्सपोर्ट यूज केलं तर त्याचा इम्पॅक्ट हा असणार आहे. आणि एकंदरीत काय, याचे दीर्घकालीन आरोग्यावरती फायदे असणार, आरोग्याचे फायदे असणार आहेत आणि इव्हन आर्थिक फायदे सुद्धा असणार आहेत. फॉर एक्झाम्पल सिक्कीम राज्यामध्ये जास्तीत जास्त लोक या शहरी ट्रान्सपोर्टवरती डिपेंड असतात. हा मुद्दा याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे. म्हणजे एकंदरीत काय, हे एखादं सुविकसित शहरी ट्रान्सपोर्ट असेल तर ती काय होईल, ऑटोमॅटिकली भारताच्या आर्थिक विकासामध्ये एक महत्वाचा की रोल प्ले करेल किंवा गेम चेंजर ठरेल. हा मुद्दा तुम्ही लिहिणं तुमच्या कन्क्लुजन मध्ये अनिवार्य आहे. बघा, एकंदरीत एखादी फक्त सार्वजनिक वाहतूक प्रणाली कशा प्रकारे देशाच्या आर्थिक विकासावर इम्पॅक्ट करते याचं उत्तर आपण लिहिलंय आणि त्याचं कन्क्लुजन आपण लिहितोय. आता मुद्दा काय लिहायचा आहे तुम्हाला, प्रॉपर सुविकसित. बघा, सुविकसित जर शहरी मास ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल तर ऑटोमॅटिकली ती भारताच्या किंवा त्या देशाच्या, आता इथं भारतासंदर्भात आपण भारताच्या आर्थिक विकासासाठी कशी असणार आहे, गेम चेंजर असणार आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. आणि ऑटोमॅटिकली त्यामुळे काय होईल, एक प्रॉपर जर वाहतूक प्रणाली ट्रान्सपोर्ट सिस्टीम जर तुमच्याकडे असेल तर महासत्ता होण्यासाठी सुद्धा ही गोष्ट घटक तुम्हाला महत्वाचा ठरेल. इथं तो मुद्दा आहे. भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना हा जो सर्वसमावेशक आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी बघा, हा जो शहरी मास ट्रान्सपोर्ट आहे याच्यामध्ये गुंतवणूक करणं अनिवार्य आहे किंवा याला भारतानं प्राधान्य किंवा गव्हर्नमेंटनं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, अशा स्वरूपाचं विधान लिहून तुम्ही तुमचं कन्क्लुजन एंड करू शकता आणि इथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर थांबतंय. लक्षात ठेवा, एकंदरीत मास ट्रान्सपोर्टेशन आणि त्याचा भारताच्या किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होतो ह्या गोष्टींवरती आपण उहापोह केली, चर्चा केली. बघा, एवढे जरी मुद्दे तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये व्यवस्थित लिहिले, महत्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करा. ओके, आर्थिक विकासाशी निगडीत असतील ते, तिथं तुमचं आन्सर जास्त इम्पॅक्टफुली होईल, हे लक्षात ठेवा. अशाच स्वरूपाचे आन्सर रायटिंग प्रोग्राम तुम्हाला जर आवडला असेल तर आवर्जून या सिरीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि आवर्जून कमेंट करायला विसरू नका. बघा, आणि जर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये याच आपल्या समर्पण सिरीजच्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये. थँक्यू सो मच.